हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळीच मी बॅग पॅक करायला घेतलेली आहे. तर मी जाती आहे इंदोरला लग्नासाठी. तर मग मी काय काय घेतलं आहे बॅगेत आणि बॅग कशी अरेंज करून घेतलेली आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपल्याला लिस्ट करून घ्यायची आहे बेसिक सामानाची आणि आपल्याला कोणकोणते कपडे न्यायचे आहे त्या सगळ्यांची लिस्ट आपल्याला करायची आहे. सगळ्यात आधी आपण किती दिवस जातोय ते अरेंजमेंट असायला हवं. इथे मी लिस्ट बनवून घेतलेली आहे की मला कोणत्या तारखेला सकाळी, दुपारी, रात्री कोणकोणते आउटफिट घालायचे आहे त्या सगळ्यांची लिस्ट मी इथे करून घेतलेली आहे. म्हणून बॅग पॅक करताना इझी जातं. इथे मी सगळे ड्रेसेस जसे जसे प्रोग्राम आहे त्यानुसार अरेंज करून घेतलेले आहे. काही ड्रेसेस घेतले, साड्या, त्यानंतर लेहेंगा, असं मी सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहे. जे ड्रेस आहेत म्हणजे त्यांना सुद्धा मी अशा पिशव्यांमध्ये पॅक करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते लगेचच सापडतात. यामध्ये कुर्ता, पॅन्ट आणि दुपट्टा असा सेट आहे. त्यानंतर साड्यांची पॅकिंग मी अशी केली आहे, म्हणजे साडी आहे त्यातच त्याच्या मॅचिंगचा नेकलेस ठेवला आहे, त्याचा बँगल्सचा सेट ठेवला आहे, साडी पिन ठेवलेली आहे. अशा सगळ्या बेसिक वस्तू मी त्या साडीच्या मॅचिंगच्या त्यातच ठेवलेल्या आहे. त्यानंतर एक फंक्शनल चप्पल घेतलेली आहे. अशाच प्रकारे मी माझ्या मुलीचे सुद्धा ड्रेसेस अरेंज करून घेतलेले आहे, ते मी पॅक करताना तुम्हाला दाखवते. त्यानंतर इथे काही कंटेनर्स मी घेतलेत, जे असे याच्यामध्ये माझे इयरिंग्स, रिंग्स, नथ अशा गोष्टी आहेत. त्यानंतर या कंटेनरमध्ये माझी दुसरी जी साडी आहे लग्नाला घालण्यासाठीची तिचं मॅचिंगचं मी ठेवलेलं आहे. त्यामध्ये रिंग आहे, साडी पिन आहे, एक नेकलेस आहे, त्यानंतर मंगळसूत्र ठेवलेलं आहे आणि ही छोटीशी ठुसी मी ठेवलेली आहे. त्यानंतर मेकअपचं कंटेनर, या कंटेनरमध्ये मी सगळं मेकअपचं सामान घेतलं आहे. हे आय शॅडो पॅलेट आहे, यामध्येच ब्लश आणि कॉन्टूरचं सामान आहे. त्यानंतर टिकल्या, हे मेकअप रिमूव्हिंग पॅड, यामध्ये सगळं बेसिक प्रायमर, लायनर दोघी प्रकारचे, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, हायलायटर, सिरम, लिपस्टिक, सिंदूर, मस्कारा आणि नेलपेंट रिमूव्हर अशा गोष्टी मी यामध्ये घेतलेल्या आहे. या डब्यामध्ये मी सगळं हेअर ॲक्सेसरीज घेतलेल्या आहे. हेअरस्टाईल करण्यासाठी लागणारं सगळं सामान आणि बेसिक वस्तू. यात माझं आणि माझ्या मुलीचं सगळं दोघांचं मिक्स आहे. यामध्ये छोटे रबर्स आहेत जे हेअरस्टाईलला लागतात, काही टिकटॉक पिन्स आहे, त्यानंतर ब्रॉच म्हणून असे फ्लावर्स पण आहे, हे मोठं डोनट, छोटं डोनट, त्यानंतर हे हेअरस्टाईल करण्यासाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज, स्वरासाठी बीड्स, हे ब्रॉच, इथे पण अजून 2-3 ब्रॉच आहे. त्यानंतर यात एक छोटी पिशवी घेतली आहे, त्यामध्ये मी सगळे यू पिन्स ठेवून घेतलेले आहे. यातच मी काही अशा पिन्स पण घेतल्या ज्या आपल्याला साडी पॅक करताना लागत असतात. असं सगळं याच्यात मी हे सामान घेतलेलं आहे. हा ज्वेलरी बॉक्स मी घेतला आहे, यामध्येही स्वरा आणि माझ्या दोघांच्या ज्वेलरी मी ठेवलेल्या आहे. यात एक असा हा छोटा नेकलेस आहे, त्यानंतर माझा लेहेंग्यावरचा नेकलेस मी यातच ठेवून घेतला आहे. बँगल्स आहेत, बँगल्स आणि कडे यामध्ये मी ठेवून घेतलेले आहे, कारण हे जरा हेवी आहे म्हणून मी आउटफिटमध्ये न ठेवता याला मी सेपरेट बॉक्स घेतला आहे. बॅग पॅक करण्याच्या आधी मी बॅग व्यवस्थित आतून आणि बाहेरून पुसून घेतलेली आहे. आता आपण बॅग पॅकिंगला सुरुवात करू. सगळ्यात आधी मी माझा लेहंगा ठेवून घेते, तो बराच हेवी आहे. त्याच्यावर स्वराची नऊवारी साडी ठेवते.
ती पण बरीच हेवी आहे. त्यातच मी तिचं ब्लाऊज ठेवलंय. या साईडला मी नऊवारी ठेवून घेतेय. त्यानंतर स्वराचे 2 लेहंगे आहे, एक रेड कलरचा आणि एक येलो कलरचा. ते दोघेही मी असे साईडला जागा आहे म्हणून असे आडवे ठेवते. लहान मुलांच्या कपड्यांची घडी देखील बारीक होते, त्यामुळे ते व्यवस्थित बॅगमध्ये बसू शकतात आपण नीट अरेंज केलं तर. त्यानंतर स्वराचे 2 हेवी ड्रेस आहे, ते पण मी यात ॲडजस्ट करून घेतले. अशा प्रकारे तिचे दोघेही ड्रेस यामध्ये बसलेत. आता यानंतर मी माझ्या साड्या ठेवून घेते. दोघेही माझ्या साड्या मी ठेवल्या आणि वर ड्रेस ठेवून घेते. अजून एक ड्रेस ठेवायचा बाकी आहे, तो पण मी यामध्ये बसवून घेतला. आता बॅगचे जे हे बोन्स असतात ते मी टाईट करून घेते. म्हणजे बॅग ओपन केल्याबरोबर आपला सामान हा अस्ताव्यस्त होणार नाही, व्यवस्थित अरेंज राहील. अशा पद्धतीने बॅग मी पॅक करून घेते. आता अजून या बॅगेत कपडे ठेवून घेऊ आपण, कारण साईडला जागा आहे. स्वराचे काही डेली यूजचे कपडे, ड्रेसेस, जीन्स, टी शर्ट अशा गोष्टी मी इथे ठेवून घेते. या वरच्या सेक्शनमध्ये मी काही गोष्टी ठेवून घेते, जसं फुटवेअर, हँकी. त्यानंतर ज्वेलरी बॉक्स मी रेडी केले होते ते पण यात मी अरेंज करून घेते. या पद्धतीने सगळे ज्वेलरी बॉक्स अरेंज झालेले आहे. आता ऑलमोस्ट इथे लग्नाला जाण्यासाठीचं सामान पॅक केलेलं आहे मी. आता एक दुसरी छोटी बॅग आहे, त्याच्यात मला बेसिक सामान पॅक करून घ्यायचं आहे. ही बॅग सुद्धा मी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. आता यात मला थोडं बेसिक सामान भरायचं आहे, ते आपण पॅक करून घेऊ. त्या पाऊचमध्ये काही बेसिक गोष्टी घेतल्या आहे मी, बघू शकता, त्या मी यात ठेवते. त्यानंतर स्वराचा बँगल बॉक्स आहे, ज्वेलरी बॉक्स आहे, तोही मी यात ठेवते. आणि लोशन ठेवते. यात स्वराची एक सँडल आहे, ती ठेवते. बेसिक असे कपडे मी घेतलेले, बेसिक कपडे घेतले मी, नाईट ड्रेस, नाईट वेअर, ते मी याच बॅगेत पॅक करून घेते. लहान मुलांना सोबत नेताना त्यांचं मेडिसिन नेहमी सोबत असावं म्हणून स्वरासाठी मी असा पाउचच रेडी केलेला आहे,
ज्यामध्ये तिचं सर्दी, ताप याचे औषधं असतात, ॲलर्जीचे औषधं असतात, काही क्रीम्स असतात जे डॉक्टरकडून मी प्रिस्क्राईब करून घेते. ते पाऊचही मी याच्यात ट्रॅव्हलिंगमध्ये ठेवत असते. इकडच्या सेक्शनमध्ये मी काही इनरवेअर ठेवते, टॉवेल ठेवते, त्यानंतर काही सनग्लासेस आहेत आमचे ते ठेवते. अशा प्रकारे माझी बॅग पॅक करून झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचे व्लॉग बघत राहा, कारण पुढचे माझे सगळे व्लॉग वेडिंगचे असणार आहेत. थँक्यू.